आज महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी हा जो काही आदेश काढलेला आहे, या आदेशाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब तथा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने असलेले आमचे नेते तथा उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आज जाहीरपणे आभार या ठिकाणी व्यक्त करतो। जो 2021 सालापासून आम्ही लढा उभारला होता का सातत्याने आम्ही या ठिकाणी भंडारदरा परिसरात गेलो तर त्याला येणारा पर्यटक हा अर्थरलेक नावाने त्या ठिकाणी संबोधला जायचा किंवा विल्सन डॅम म्हणून संबोधले जायचा। ज्या ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण देशावरती राज्य करत असताना याच भागातील गोरगरीब आदिवासींच्या जमिनी त्या काळी धरणासाठी हस्तांतरित केल्या किंवा त्या ठिकाणी काबीज केल्या, परंतु त्यानंतर देखील आजपर्यंत खऱ्या अर्थाने आमचा तो आदिवासी बांधव मनामध्ये या ठिकाणी एकच ध्यान घेऊन चालला होता का कधीतरी जे स्वातंत्र्य सेनानी म्हणून लढलेले आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे सातत्याने या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिला आणि हा लढा देत असताना या तालुक्यातील नव्हे तर या देशातील जे काही जल जंगल जमीन ही आमची आहे हे सांगण्याचं त्या काळी धाडस केलं। परिणाम स्वरूप त्यावेळेस आपण बघतो की त्यांना या बंडखोरीच्या विरुद्ध ब्रिटिशांनी फासावर देखील चढवलं आणि एवढं सगळं करत असताना देखील जे आमचे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आहेत ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी या जलाशयाच्या निमित्ताने ज्या माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं, काळू महाराज भांगरे यांनी सांगितलं का ज्यावेळेस हा स्वातंत्र्याचा लढा उभा केला तर स्वातंत्र्याच्या लढाच्या कारणामध्ये कामीमध्ये याच भंडारदरा परिसर असू द्या, रतनवाडी असू द्या, कोलटेंबे असू द्या किंवा मुदखेल असू द्या, या सर्व परिसरामध्ये लोकांना बरोबर घेऊन हा ब्रिटिशांच्या विरुद्धचा संघर्ष या ठिकाणी सातत्याने उभा केला आणि या संघर्षातून कुठेतरी आज आपण बघतो की स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आजपर्यंत आम्ही त्या जलाशयाला या ठिकाणी अर्थरलेक किंवा या ठिकाणी विल्सन डॅम हेच संबोधलं जायचं। आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य सरकारने 2021 पासून आमचा जो लढा चालू होता या लढ्यामध्ये वंदनीय पिचड साहेबांनी देखील या ठिकाणी तत्कालीन जलसंपदा मंत्री असू द्या किंवा नंतर 2022 साली ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब यांनी पदभार घेतल्यानंतर त्या काळी देखील वंदनीय पिचड साहेबांनी या ठिकाणी मागणी केली का या जलाशयाचं नामकरण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे झालं पाहिजे। या उद्देशाने खऱ्या अर्थाने हा लढा उभा केला होता। त्या लढ्याला आम्ही सर्व सातत्याने 2021 चा उल्लेख या दृष्टिकोनातून करतो का 2021 साली जी 9 ऑगस्ट जो जागतिक आदिवासी दिन आहे, या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आम्ही त्या काळी 2021 साली ही मागणी केली होती। तत्कालीन जलसंपदा मंत्री माननीय जयंत पाटील साहेब यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती का या जलाशयाला, या धरणाला नाव हे या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं दिलं पाहिजे। या उद्देशाने खऱ्या अर्थाने मला सांगायला आनंद होतो की कालच्या 4 सप्टेंबर 2024 साली या राज्य शासनाने या धरणाच्या जलाशयाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असं खऱ्या अर्थाने नामकरण केलेलं आहे। त्याबद्दल खऱ्या अर्थाने या सरकारचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत असाल का जो खऱ्या अर्थाने या ठिकाणी पेसा कायद्याचा लढा आमचा या आदिवासी बांधवांचा उभा राहिला, या आदिवासी बांधवांच्या लढ्यामध्ये हे जे काही प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी मांडलेले होते ते प्रश्न 100% या ठिकाणी सुटताना आणि गोरगरीब आदिवासी बांधवांच्या माध्यमातून, गोरगरीब शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी लावताना सरकारकडून या ठिकाणी एक पाऊल पुढे आलेलं दिसतंय। त्याबद्दल सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो। अजूनही आमच्या पेसाच्या कायद्याचा लढा अपूर्ण आहे। पेसाच्या कायद्याच्या अनुषंगाने नवीन भरती सुरू झाली पाहिजे। ज्या 12,500 जागा ज्या रिक्त आहेत त्या 12,500 जागांच्या बद्दलचा जो काही निकाल आहे तो देखील तात्काळ या ठिकाणी या आदिवासी भागातले जे बिंदू आहेत, एसटी बिंदूचे जे रिक्त झालेले आहेत
या रिक्त बिंदूंवरती तात्काळ या ठिकाणी नोकर भरती सुरू झाली पाहिजे, ह्या देखील मागण्या आम्ही केलेल्या आहेत. त्याचबरोबर अंगणवाडी भरतीपासून जे 17 संवर्ग आहेत, या 17 संवर्गांवरती स्थानिक बोली भाषेतील आदिवासी व्यक्तींची, आदिवासी उमेदवारांची त्या ठिकाणी नियुक्ती व्हावी, या दृष्टिकोनातून आमचा जो संघर्ष उभा राहिलेला आहे, त्या संघर्षाच्या पाठपुराव्यामुळे खऱ्या अर्थाने सरकार देखील एक पाऊल पुढे आलं आणि एक पाऊल पुढे येऊन आजची ही एक चांगला उपक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. का ज्या मागण्या केल्या होत्या, जे आमचे खऱ्या अर्थाने आद्य क्रांतिकारक ज्यांनी या देशासाठी स्वतःचं बलिदान दिलं, अशा आद्य क्रांतिकारकांचं नाव या धरणाच्या जलाशयात देण्याच्या बाबतीत सरकारने घेतलेला उपक्रम पुढे आलेला आहे. त्याबद्दल सरकारचे निश्चितपणाने आभार व्यक्त करतो. राहिलेले आमचे आदिवासी बांधवांचे प्रश्न असतील ते देखील या ठिकाणी मार्गी लागले जातील, हीच अपेक्षा या सरकारकडून व्यक्त करतो. आजच्या या निमित्ताने आज जो काही या ठिकाणी आदेश काढला, पुन्हा एकदा या ठिकाणी या आदेशाच्या बाबत राज्य सरकारमधील माननीय मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री आमचे या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदिवासी विकास मंत्री माननीय गावित साहेब असतील, या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. याच पद्धतीच्या बाबतीतला गोरगरीब आदिवासी बांधवांना न्याय देण्याच्या बाबतीत हे सरकार निश्चितपणाने न्यायाची भूमिका घेऊन पुढे येते. त्याबद्दल पुन्हा एकदा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आला रे आला मान्सून सेल आला. आता कोणत्याही खरेदीवर 20 ते 50% बचत. सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू. जेंट्स टी शर्ट ₹99 पासून पुढे, परकर ₹55 पासून पुढे, ब्लँकेट ₹89 पासून पुढे, डॉलर लेगिन ₹260 फक्त, रेमंड सुटिंग 50% सूट. तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट 2 खरेदी करा आणि मिळवा 1 पॅन्ट मोफत. मेन्स फॉर्मल शर्ट 1 खरेदी करा आणि मिळवा 1 शर्ट मोफत. झील रेनवेअर 20% सूट, जॉकी इनरवेअर 15% सूट. तसंच इतरही खरेदीवर 20 ते 50% भव्य सूट. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू. अजून बरेच काही. या, पहा, खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, शाखा नंबर 1, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजारतळ, अकोले. शाखा नंबर 2, होलसेल साडी विभाग, भिंगारे गोडाऊन शेजारी, कचेरी रोड परिसर, अकोले. संपर्क 75 88 51 31 33.